नमस्कार. तर परीक्षेसाठी कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न तर तो पहा. तर त्याच्यासाठी सूत्र आहे उत्तीर्ण विद्यार्थी आणि अनुत्तीर्ण विद्यार्थी आपल्याला काढावे लागतात. तर त्यासाठी तुम्ही हे मराठीतील सूत्रसुद्धा लक्षात ठेवू शकता. उत्तीर्ण विद्यार्थी इज इक्वल टू पहिल्या विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी अधिक दुसऱ्या विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी वजा दोन्ही विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी. तर हाच फॉर्म्युला आहे, स्टॅटिस्टिकल फॉर्म्युला आहे. तर तोच आपण इथं वापरलेला आहे. ज्यांचं स्टॅटिस्टिक्स आहे त्यांनी डायरेक्ट एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता एन ऑफ ए युनियन बी म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय आहेत, तर अनुत्तीर्ण विद्यार्थी आहेत. तर अशा पद्धतीनं आपण हा फॉर्म्युला वापरून काय करायचं आहे, एक्झाम्पल काढायचं आहे. आणि जर शेकडा अनुत्तीर्ण विद्यार्थी विचारले तर ते 100 वजा हा उत्तीर्ण विद्यार्थीचा फॉर्म्युला काय करायचा आहे, वजा करायचा आहे. किंवा हे उत्तीर्ण विद्यार्थ्याचं जे आन्सर आलेलं आहे ते वजा केल्यानंतर काय येणार आहे, शेकडा अनुत्तीर्ण विद्यार्थी मिळणार आहेत. तर पहा, एका परीक्षेत 73% विद्यार्थी इतिहास विषयात, 68% विद्यार्थी भूगोल विषयात उत्तीर्ण झाले. तर काय सांगितलं, इतिहास विषयात 73% आणि भूगोल विषयामध्ये 68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दोन्ही विषयात 70% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर अशा पद्धतीनं जर प्रश्न या टाईपमध्ये विचारला असेल तर आपण असा सोडवायचा आहे. उत्तीर्ण विद्यार्थी बरोबर पहिल्या विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी अधिक दुसऱ्या विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी वजा दोन्ही विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी. काय करायचं आहे, तर आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे. उत्तीर्ण विद्यार्थी विचारले तर आणि अनुत्तीर्ण विद्यार्थी विचारले तर हे उत्तीर्ण विद्यार्थी 100मधनं मायनस करायचं आहे, हे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. तर आपल्याला इथं उत्तीर्ण विद्यार्थी आहे विचारलेले आहेत म्हणजे हे पहिलं सूत्र वापरून काय करायचं आहे, आन्सर काढायचा आहे. तर आपण बघा, आपल्याला सांगितले इतिहास विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी आहेत 73%, भूगोल विषयामध्ये 68% आहेत, दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी 70% आहेत. तर शेकडा उत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत ते काढण्यासाठी आपल्याला आपण ह्याला XYZ असं उत्तीर्ण विद्यार्थी इतिहास विषयामध्ये X आहेत असं मानलं आहे आणि भूगोल विषयामध्ये Y आहेत असं मानलं आहे आणि दोन्ही विषयामध्ये Z. तर काय करायचं आहे, आपला फॉर्म्युला घेतला X + Y - Z. तर काय केलं आहे, X म्हणजे 73 आहे, इतिहास विषयामध्ये शेकडा उत्तीर्ण आहेत, 68% विद्यार्थी भूगोल विषयामध्ये उत्तीर्ण आहेत आणि 70% विद्यार्थी कुणामध्ये आहेत, तर दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण आहेत. तर काय केलं आपण, 73 आणि 70 ह्याच्यामध्ये काय केलं आहे आपण, X किंवा 73 अधिक 68 यांची काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे, ते 141 आलेलं आहे. किंवा तुम्ही असं पण करू शकता, 73मधनं 70 गेलं 3 राहतात आणि 68 आणि 3 71 येतात. तर 71% आणि असं पण करू शकता की 73 ह्यांची बेरीज केली 141 आली वजा 70 आणि 141मधनं 70 गेलं 71%. तर 71% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. आपल्याला एवढंच विचारलेलं आहे, पण आपण अनुत्तीर्ण विद्यार्थी जरी विचारलं तर काय करायचं आहे, 100मधनं उत्तीर्ण विद्यार्थी वजा केले, 100 वजा 71 बरोबर 29% विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. अशा पद्धतीने या टाईपचा हा आपण स्टॅटिस्टिकल फॉर्म्युल्यानं पण काढू शकतो. काय केलेलं आहे, n इंटू ब्रॅकेट ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हाच एक्स म्हणजे एन ऑफ ए आहे, वाय म्हणजे एन ऑफ बी आहे आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजेच झेड आहे. तर आपला एन ऑफ ए युनियन बी काढलेला आहे आणि जर अनुत्तीर्ण विचारलं असेल तर ते 100 वजा एन ऑफ ए युनियन बी करायचं आहे. म्हणजेच प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बीची काय आहे, 100 मायनस एन ऑफ ए युनियन बी 29% आलेलं आहे. तर ते स्टॅटिस्टिकच्या भाषेत आहे, ते आपण अशा फॉर्म्युला लक्षात ठेवून पण काय करू शकतो, काढू शकतो. तर अशा पद्धतीनं अशा टाईप आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थी विचारण्याची स्पर्धा परीक्षेमध्ये आवडीचा टॉपिक आहे. याच्यावर प्रश्न हमखास विचारला जातो. तर आता टाईप 3मध्ये बघा, टाईप 3 पण विचारली जाऊ शकते. बघा, एका परीक्षेत दीपाला 70% गुण मिळाले आहेत.
पण ती 2 गुण कमी मिळाल्यामुळे नापास झाली. अश्विनीला 75% गुण मिळाले. तिला पास होण्यासाठी आवश्यक गुणापेक्षा 3 गुण जास्त मिळाले. तर ती परीक्षा किती गुणाची होती? ह्या टाईपमध्ये जर प्रश्न विचारला तर एकूण गुण काढण्यासाठी कमी गुण अधिक जास्त गुण भागिले टक्केवारीतील फरक गुणिले 100 अशा पद्धतीने हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता कमी गुण किती पडलेत तर 2 गुण कमी पडलेत आणि आवश्यक गुणापेक्षा अश्विनीला 3 गुण जास्त पडलेत आणि त्यांच्या टक्केवारीतील फरक आहे 75 वजा 70 आणि गुणुले 100 आहे असा आहे. 2 अधिक 3 झालं 5, 75 मधनं 70 गेलं 5 आणि 100 आहे असं. तर एकूण गुण 5ला 5 कॅन्सल झालं आणि 100 आहेच राहिलं. म्हणजेच परीक्षा 100 गुणांची होती. अशा पद्धतीने ही टाईप आपण सोडवू शकतो. असे बरेच एक्झाम्पल आपल्याला विचारू शकतात. तर एका परीक्षेत मधुराला 43% गुण मिळाले, पण ती 3 गुण कमी मिळाल्यामुळे नापास झाली. पण दुसऱ्या परीक्षेत 49% गुण मिळाले. पास होण्यासाठी आवश्यक गुणापेक्षा 3 गुण जास्त मिळाले, तर परीक्षा किती गुणाची होती? असा प्रश्न विचारला तर काय करायचं आहे? एकूण गुण इज इक्वल टू कमी गुण अधिक जास्त गुण भागिले टक्केवारीतील फरक गुणिले 100 हा फॉर्म्युला मांडायचा. म्हणजे आपण काय करायचं आहे? कमी वेळेत हे सोडवायचं आहे. कमी गुण बघायचं. कमी गुण किती दिसतात तर 3, जास्त गुण 3 आहेत. भागिले टक्केवारी पहिली जास्त 49 वजा 43 गुणिले 100. 3 आणि 3 6, 49 मधनं 43 गेलं 6, 6ला 6 कॅन्सल आणि हे 100 आहे. म्हणजे ही परीक्षा 100 गुणांची होती. थँक्यू.